निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे। भाजप आणि आयोगाच्या संघटित मतचोरीचा जाब विचारण्यासाठी इंडिया आघाडी थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडक देणार आहे। मतांची चोरी कशी झाली, निवडणूक आयोगाने ती कशी होऊ दिली, त्यात कुणाचा सहभाग होता, या सगळ्यांची उत्तरं निवडणूक आयोगाकडे मागितली जाणार आहेत। त्यासाठी इंडिया आघाडी संसद भवन ते निर्वाचन सदन असा विराट मोर्चा काढणार आहे। ठाकरे सेना, काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्ष यात सहभागी होतील। या संपूर्ण घडामोडीबद्दल अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल, या विराट मोर्चात कोण कोण सहभागी होतील? नक्की आपण जर पाहिलं तर मोठा विराट मोर्चा जो आहे तो खासदारांचा, त्याचबरोबर इंडिया आघाडीचा हा निवडणूक आयोगाकडे निघणार आहे। आणि आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्याला आता आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक जण या ठिकाणी जो येतोय त्या प्रत्येकाची चौकशी जी आहे ती केली जाते। आता महिला पोलीस असतील किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि याच मार्गावरून हा मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे। 30 लोकांची परमिशन या आंदोलकांना भेटण्यासाठी असणार आहे। त्या संदर्भातलं पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांना दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर काही वेळामध्ये हे सर्व खासदार मकरद्वारावरती आंदोलन करतील, नंतर संसदेमध्ये जातील आणि त्यानंतर हे सर्व निवडणूक आयोगाकडे निघणार आहेत। आता जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मिलिटरी पॅरा फोर्स असेल, दिल्ली पोलीस असेल, आता जर पाहिलं तर आपण व्हॅन जी आहे ती आता या ठिकाणी आणण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पोलिसांना योग्य सूचना ज्या आहेत महिला पोलीस असतील त्यांना दिल्या जातात आणि RAF ची जी रेस्क्यू करणारी गाडी असेल किंवा ती या ठिकाणी। नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।